आपण ऐतिहासिक यासाठी की साहेबांना थोडी माहिती देतो तर ही जी आपण आज ज्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय गांधी भवन सभागृहाचं, हे खूप जुनं काँग्रेसचं कार्यालय होतं. बऱ्याच परिस्थितीत झालं होतं, म्हणजे वापरण्यासारखं बिलकुल नव्हतं. फक्त इथे झेंडावंदनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे आपण तो प्रोजेक्ट आपण हाती घेतला, पाटील साहेबांची चर्चा केली आणि या पुनर्निर्माण करण्याचा हा प्रकल्प हाती घेतला. जरी हा तसा सभागृह छोटा असेल पण आमच्यासाठी खूप ऐतिहासिक आहे, कारण की बनवण्यामध्ये खूप आम्हाला कष्ट करावं लागले. या कार्यालयाचं 20 वर्षाचं थकबाकी होतं, ते थकबाकी आपण क्लिअर केलं, त्याच्यानंतर कार्यालय बनवला. आणि साहेब आता हा कार्यालय एक सभागृह म्हणून आमच्यासाठी आणि उल्हासनगर काँग्रेससाठी हा एक महत्वाचा मानबिंदू आहे. इकडनं काँग्रेस विचाराचं वारंवार आम्ही आपले वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतो, पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो. 3 वर्षा पहिले सन्माननीय नानाभाऊ पटेल यांच्या हस्ते आपण तिकडे ऑफिसचं उद्घाटन केलं, पण इथे आता आपलं स्वतःचं स्वतंत्र सभागृह आहे. त्यामध्ये आपण छोटे मोठे कार्यक्रम घेऊ शकतो. थोडंफार काम बाकी आहे, पण आपण येत असल्यामुळे आणि मी साहेबांना विनंती केली की साहेब शेवटी आमच्यासाठी हे मोठं गोष्ट आहे, त्यामुळे आपले हात द्यायला लागणं खूप जरुरी आहे. आणि आपल्या नशीबच आपण सांगतो की साहेबांनी त्यांच्या एवढ्या गावठी भेटमध्ये हा आपल्याला वेळ दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मी साहेबांचे सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम इतर कार्यक्रम आपल्याला माहिती आहे. आज साहेब कल्याणला आम्ही सगळे कल्याणला होतो. आपले जे पदाधिकारी तिकडचे मामा पगारे त्यांच्यावर ज्या पद्धतीने गोडसेच्या अनुयायांनी साडी घालायचा प्रयत्न केला, त्यांना जबाब देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी साहेब स्वतः आले. जे लोकांनी तिकडे उपस्थित होते त्यांना माहित आहे की साहेबांनी त्यांना स्वतः आपल्या कंध्यावर बसून स्टेजवर नेलं. एवढा मान सन्मान यासाठी दिला कारण की वयाच्या 70व्या वर्षी तो माणूस पक्षाच्या विचारावर लढत आहे. आणि जरी ती साडी मामा पगार यांना दिली असेल, पण तो हल्ला आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाला. किंबहुना काँग्रेसच नाही तर आंबेडकरवादी गांधीवादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर तो हल्ला झालेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज होती आणि साहेबांनी त्यांचा विरुद्ध सत्कार केला. साहेब तो सत्कार मामा पगारांचा नाही, इथल्या प्रत्येक काँग्रेस पदाधिकाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा तो सत्कार आहे असं मी मानतो. त्याचसोबत जे आपले जस्टिस गवळी साहेबांचा जो हल्ला झाला तो पण याच विचारधाराचा, मी त्यांना पण म्हणेन तो पण नथुरामचा अनुयायीच असेल. कारण की नथुरामचा अनुयायी कधी लपून गोळी मारतो, तर कधी साडी घालतो, तर कधी चप्पल फेकून मारतो, पण विचारधारा तीच असते. तर त्यांचा देखील निषेध करण्यासाठी आज सर्व उल्हासनगर ठाणे जिल्ह्यातील इनफॅक्ट उल्हासनगर कल्याण भिवंडी सर्व पदाधिकारी तिकडे उपस्थित होते. अशा महत्वपूर्ण कार्यक्रमाला आलात. पण आज आपल्या इकडे उल्हासनगरमध्ये या सभागृहाचं उद्घाटन झालंय आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील लागल्या आहेत. अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या दोन्ही निवडणुका लागल्या आहेत. साहेब एकीकडे आज उल्हासनगरची परिस्थिती अशी आहे की अख्खा विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्ष राहिलाच नाहीये. 78 जे माजी नगरसेवक होते त्यामध्ये फक्त 3 नगरसेवक आज विरोधी पक्षात राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवसेना उमेदवारांचे 2 आहेत, 3 आहेत उभाटाचे आणि एक काँग्रेसचे, असे 4 नगरसेवक सोडले. 74 नगरसेवक आज सत्तेत आहेत. भले ते दाखवायला दाखवत आहे की आम्ही एक दुसऱ्याचे विरोधक आहेत, पण ते सर्व सत्तेत आहे. कोणी भाजपात आहे तर कोणी टीओके म्हणून संघटन आहे, तर कोणी शिवसेनेत आहे, तर कोणी राष्ट्रवादी अजितदादांचा, पण ते सर्व एकच आहे. ते आपल्याला दाखवायला दाखवत आहे. नुकताच खासदार इकडे आले तर कुठं शांतता ठेवा, 1 मिनिट थोडं शांतता ठेवा. नुकते आले होते खासदारांनी असं वक्तव्य दिलं की आता या शहरात विरोधी पक्ष राहणार नाही. आता आम्हाला हे माहित आहे की भाजप सेनाची मानसिकता हीच आहे की विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे. खरं म्हणजे विरोधी पक्ष हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नाही राहणार म्हणजेच तुम्ही लोकशाहीला मानत नाही, तुम्ही मान्य करत आहात. पण अशी परिस्थिती नाही. विरोधी पक्ष इथे आहे. मोठ्या दराने विरोधी पक्षात भरपूर लोक या शहरात नाराज आहेत. या शहरात मागच्या 3 वर्षात प्रशासकीय राजवटीत जी हाल या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारच्या महायुती सरकारच्या कारकिर्दीमध्ये जे हाल झालेले आहेत त्याच्या विरोधात जनता नाराज आहे. फक्त विरोधी पक्ष म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचं आहे. चांगल्या उमेदवारांना आपल्याला संधी द्यायचं. साहेबांनी एक चांगला इथे आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे की आपण शहर पातळीवर युद्ध आघाड्या काय करायचा त्याचा निर्णय तुम्ही खालच्या पातळीवर जिल्हा पातळीवर तुम्ही घ्या. किंवा उमेदवार निवडणुकीचे बरेच अधिकार आम्हाला दिलेले आहेत.
त्याबद्दल आपला आभार आहे. प्रशांत इंगळेजी कृपया सपोर्ट देतो. तसंच महायुती सरकारच्या या सगळ्या कारकिर्दीसाठी आज आपण या हॉलचं उद्घाटन केलं आहे. सोबतच आपण एक भाजप शिवसेना महायुती प्रशासकीय राजवटीत त्यांचा जे कारभार होता, कारकिर्दीचा एक लेखाजोखा तो देखील इथे प्रकाशित करणार आहे. त्या लेखाजोखामध्ये मागच्या 3 वर्षात भ्रष्टाचाराचे जे काही विषय होते ते सर्व विषय आपल्याला जनतापर्यंत न्यायचे आहे, जेणेकरून त्या लोकांना त्यांना माहित होईल. आता यापुढे मी माझा जास्त वेळ न घेता आपल्याला एक बूस्टर डोस आता साहेब इथे देतील, त्यांना मी तशी विनंती करतो. त्या पहिले आपण हे याचा जो राहुल सावळे रोहित सावळे वरती राहुल गांधी त्याच्यात राहुल गांधी रोहितचा रोहित सावळेंच्या अत्यंत शांत संयमी सुसंस्कृत अशा नेतृत्वामध्ये उल्हासनगरची एकंदरीत काँग्रेस वाटचाल करत आणि रोहितच्या अनुषंगाने एक सोनेरी स्वप्न उल्हासनगर शहराला महानगराला पडले. त्याच्या माध्यमातून हे सोनेरी स्वप्न का म्हणतो? सोनेरी स्वप्न हे सुखद असतं, गोड असतं आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या महत्वाकांक्षा, आपल्या अपेक्षा, आपल्या आशा या पूर्ण झालेल्या असतात. आणि स्वप्न कधी पडतं? कधी पडतं नाही, कधी कधी पहाटे 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 जे स्वप्न पडतं त्याला सोनेरी स्वप्न म्हणतात. आणि त्या सोनेरी स्वप्नात आपलं घर झालं, आपल्याजवळ गाडी आली, आपला मुलगा नोकरीला लागला, आपल्या मुलीला चांगला ती संसार करते, आपण एका टुंडात घरात राहतोय, आल्हाददायक हवा वाहते, झोक्यावर आपण झोका घेतोय, बगीच्यामध्ये फिरतोय, सगळीकडे फुलं आहे, असं जे स्वप्न पडतं त्याला स्वप्न पडतं. आणि रोहितच्या निमित्ताने इथे ते स्वप्न का पडलं की उल्हासनगर मध्ये यायचं तर माझ्यासारख्या तिकडून आलेल्या माणसाला उल्हासनगर नको रे बाबा, आपण पोहोचू कधी, गावात आपल्याला ट्रॅफिक लागेल किती, आपण कुठेपर्यंत पोहोचू का नाही पोहोचू, निघताना काय होईल, रस्ते करा, धूळ, गड्डे, उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं ते काही समजत नाही. धुळीत शहर आहे का शहरात धुळ आहे, रस्त्यात गड्डा आहे का गड्ड्यात रस्ता आहे, असे सर्व जे गोंधळ उठतात ते उल्हासनगर मध्ये आहे. गाव तसं चांगलं पण वेशीला चांगलं अशी उल्हासनगरची हालत का हाल झालेली आहे ते सर्व दूर आहे. आता यातून मागं कोण काढेल, यातून मागं कोण काढेल तर मला असं वाटतं की रोहित यातून निश्चित मार्ग काढेल. आणि त्या निश्चितीमध्ये तो एका हातात आपण महानगरपालिकेचे जर सूत्र दिले तर तो सर्वात पहिलं काय काम करेल की तो लोकांचं ऐकून घेईल. मेरे को टाइम नहीं, बाद में घर के बाहर निकलो, साहेब सुरेश साहेब पूजा करे, साहेब गाव को गए, साहेब बिझी है, असं काही तो म्हणणार नाही. नंबर 2 तो तुमच्या सुखात दुखात धावून येईल. नंबर 3 तो अजिबात पैशाच्या भ्रष्टाचाराच्या भाकरीत पडणार नाही. नंबर 4 या शहरातल्या मूलभूत ज्या समस्या आहेत, आपण आजारी झालो कोणाकडे जातो, डॉक्टरला, त्या डॉक्टरनी औषधी इलाज झालं तर कोणाकडे जातो, स्पेशालिस्ट कडे जातो, तज्ञ असतात, त्याचा अभ्यास चांगला आहे त्या डॉक्टर. इथल्या समस्यांचा सर्वात चांगला मूलभूत स्वरूपाचा अभ्यास असणारं जे उल्हासनगरचं नेतृत्व आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून उल्हासनगर शहर काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना इथला चप्पा माहिती आहे, इथल्या सगळ्या समस्या माहिती आहे. आणि त्या अर्थानं अशा समर्थ हातामध्ये आपण आपल्या शहराचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि या सर्वांच्या अनुषंगाने जो वाईट भाग कसा आहे की आपले इथले 10 जे भ्रष्टाचार आहे त्याच्यात सगळ्यात नंबर 1 भ्रष्टाचार काय, अरे अंधारा माणूस उभा असला आपण त्याचा हात धरतो, रस्त्याच्या बाजूला त्याला पोचून देतो, तो फ्री आहे का पुरुष आहे ते बघत नाही, ते गरीब आहे का श्रीमंत बघत नाही, तो स्वच्छ कपडे घातलेला आहे का मळलेले कपडे घातलेला बघत नाही. आपण अपंगाला अंधाला मदत करण्याची भूमिका आपली असते, ही आपली संस्कृती आहे. मात्र शिवसेना भाजपची विकृती कोणती असेल
तर ज्या अंधांना दिलेल्या काठ्या आहेत, या हरामखोरांना यातही पैसे खावे लागले, यासारखं उल्हासनगर असू शकत नाही. त्या अंधांच्या काठ्यांमध्ये भ्रष्टाचार करत असताना दुसरा या गावात जेवढ्या आंदोलन आहेत तेवढ्या काठ्या वाटल्या. आता हे शिवायचे आंधळे कोण, हा माझा जाहीर प्रश्न आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड ही उल्हासनगरच्या सगळ्या लोकांना आंधळ समजते का? आणि तुम्ही सगळे आंधळे आहात, कारण तुमच्या डोळ्यासमोर उल्हासनगरच्या लोकांसमोर भ्रष्टाचार चालू आहे, उल्हासनगरच्या लोकांसोबत खोट्याचं खरं चालू आहे आणि खऱ्याचं खोटं चालू आहे. आणि या शहराला लुटण्याची एक पद्धत या ठिकाणी चालू आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांना वाटलं की सगळे त्या गावातले आंधळे आहे, आंधळ्यांच्या संख्यापेक्षा जास्त काठ्या त्या वाटल्या गेल्या. हा भ्रष्टाचार नसून हा उल्हासनगरच्या सगळ्या नागरिकांना दिलेलं चॅलेंज आहे आणि त्यांना दिलेली शिवी आहे. चॅलेंज हे की तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, हे काय ते आम्ही आहे, हा अहंकार चॅलेंज आहे. तर दुसरी तुम्हाला सगळ्यांना उल्हासनगरच्या नागरिकांना अंधळ समजत असताना शिवी देण्यात आलेली आहे. हा भ्रष्टाचार एक, आणि भ्रष्टाचार जो दावा आहे तो कशाचा आहे? त्यांनी खरा तो एकही धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीच्या आत अतिविकल तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. आणि आजारी लोकांची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा, गरिबाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा, रुग्णाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. त्याचा संबंध थेट आपल्या भक्तीशी आणि ईश्वराशी त्याच्या सेवेची तुलना होते. अशा रुग्णालयामध्येही शाळेच्या रुग्णालयात फार मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेने केलाय. आणि याचा पर्दाफाश करण्याकरता आता सरसावलेला जो तरुण आहे, रोहितच्या माध्यमातून जो तरुण आहे, जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जे नेतृत्व आलंय, या सगळ्यांना आपण सांभाळा आणि त्याच्या पाठीशी उभे राहा ही विनंती करतो. आणि विनंती करत असताना आपल्याला पाहिजे तसं एक शहर पुढार करण्याची क्षमता ही रोहितच्या अनुषंगाने असल्यामुळे मी त्याला सोनेरी स्वप्न म्हटलंय. आणि ते सोनेरी स्वप्न भंगू देऊ नका ही हात जोडून आपल्याला विनंती करतो. आणि या विनंती सोबत स्वप्न कधी पडतंय, गोड स्वप्न, सोनेरी स्वप्न सकाळी सकाळी जेव्हा उजळायला लागतं तेव्हा तांबडा प्रकाश दिसायला लागतो. आता तो तांबडा प्रकाश दिसायला लागलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आता रोहितचं जर नेतृत्व समोर येत असेल तर ते नक्की साकार होणार आहे. नाही तर झोपल्या रात्री 12 वाजता जर स्वप्न पडलं, आपण उठलो झोप म्हणतो, सकाळचं जे आहे ते खरं होणारं स्वप्नही असतं. आणि त्या आपण झोपत पुन्हा पण लगेच उठतो आणि अंतराच्या पांघरुणाच्या घड्या करतो. आता या निवडणुकीत गाफील राहू नका. निवडणुका येतील तेव्हा लबाड लोक येणार आहे आणि ते एक खेळ खेळणार आहे. त्या खेळाचं नाव आहे पैसा फेक तमाशा फेक. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांना पार्टी, साड्या, किटी पार्टी, फनगार्ड, मॉलला घेऊन जातील, पिक्चरला घेऊन जातील, हळदी कुंकू होती, पूजागिरी होती, कोकणे येतील, चिकन येईल, फिश येईल, त्याच्यासोबत सरबत येतील आणि मग आपलं लोक घाण आपण टाकून घेऊ. दुष्काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या भूमिकेतून आपल्या सगळ्यांना पुढे गेलं पाहिजे. आणि हे स्वप्न खरं व्हायचं असेल कोणाच्याही जंगलामध्ये यायचं नाही. अरे खा कोणाचंही मटण मात्र दाबा जास्त नाही बोलायचं. आणि कोणी दिले दिवाळी आली, दिवाळीत आपण कोणाची पूजा करतो? आता लक्ष्मी चालून आली, तिला स्वागत करायचं, मात्र लक्ष्मीला येऊ द्यायचं आणि आपण आपलं काम इमानदारीनं करायचं. काँग्रेसचं काम इमानदारीनं करत राहायचं.
मी तुमचा एक सोयीचं बोललो, तुम्ही माझ्या एक सोयीचं बोलतो, मी तुमचा अभिनंदन करतो. जैसा देश वैसा देश. आणि असं जर केलं नाही तुम्हाला सगळ्यांना त्रास होऊ शकतो. आणि या निमित्ताने या उल्हासनगरचं एक स्वप्न आपण साकार करा. तर शेवटी एवढंच सांगतो की हा काळ अत्यंत वाईट काळ आहे. आपल्या आज्याचा जो काळ होता तो एक वाईट काळ होता. घरात पैसे नाही, संध्याकाळी काहीतरी घरी दुसरे नाही, घरावरचं लोक छप्पर आहे, पाऊस पडला तर आणि त्याच्यातून काढी काढी संसार करून आपल्या आजीनं आपल्या आज्यानं एक पिढी पुढे गेली. आपल्या मायबापानं पिढं लावलेले कपडे घातले असते, शिवलेले चपला घातल्या असतील, आपल्याला शिकवलं, आपण इथपर्यंत आलो. आणि आता ओढ लागली आहे शहराची प्रगती. मात्र ही ओढ लागत असताना हा जो सिलसिला होता चक्र थांबलेला आहे. तर आताचे जे सत्तामध्ये मध्यमस्त सत्ताधारी बसलेले आहेत हे श्रीमंत माणसाला अधिक श्रीमंत करत आहे आणि गरीब माणसाला अधिक गरीब करत आहे. आणि या सगळ्या खेळामध्ये चक्कीमध्ये अडकलेला माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून मध्यमवर्गीय जो आहे हा मध्यमवर्गीयांच्या चपेटमध्ये आलेला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव 3,500 रुपये 4,000 रुपये आणि तेल काय भाव झालं, किती झाला आता टाकल्या तळायचे 180 रुपये. अरे तेल जर 180 करता तर सोयाबीन 12,000 रुपये क्विंटल करा. मात्र सोयाबीन 4,000 आणि तेल 180. म्हणजे तुम्हालाही परवडत नाही आणि त्यालाही परवडत नाही. हा डल्ला मारणारा मध्यस्थी कोण, हा दुसरा तिसरा कोणी नसून हे शेठ सावकार जे आहेत अडाणी आणि अंबानी या देशामध्ये लाल होत चाललेले आहेत, ते श्रीमंत होत चाललेले आणि आपल्या सगळ्यांना गरीब करतात आहे. कुठे ना कुठे गावामध्ये दुष्काळ पडला, रोजगाराला काही नाही म्हणून संसार पाठीवर घेतला, उल्हासनगरला आले, कुठे कंपनीत काम केलं, कुठे उद्योगधंदा केला. आता असा काळ चालला उल्हासनगरवरून पुन्हा चंबूकमाळा उंचाळू पुन्हा कुठेतरी वापस जाण्याची वेळ ती येता कामा नये. आपला तिथला जो भाऊ आहे तो आधीच परेशान आहे, मला त्यालाही जगता येत नाही, आपल्यालाही जगता येत नाही. आणि जोपर्यंत भाजप जाणार माझे राजकीय स्टेटमेंट नाही, जोपर्यंत भारतीय जनता सत्तेतून जाणार नाही तोपर्यंत मध्यमवर्गीयाचे, सामान्यांचे, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे आणि हॉकर्सचे, छोट्या उद्योजकांचे चांगले दिवस हे येऊ शकणार नाही. त्यांना खाली खेचा, ते मदमस्त झालेले आहेत, खूप पैसे कमवलेले आहेत, पण तुम्हाला आपल्याला काहीच समजत नाही. ते म्हणतात आपल्याजवळ पैसा आहे, आमच्याजवळ इलेक्शन यंत्रणा आहे, आमच्याजवळ पोलीस आहे, सगळं काही आमच्याजवळ आहे. आणि ते एक खेळ खेळतात आहे आणि तो पैशाच्या खेळमध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान ठेवायचा आहे. आज आपल्या स्वाभिमानासाठी लढणारा माणूस हा राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये गाव पातळीवर वैद्य या ठिकाणी आपल्यासाठी काम करत आहे. हा आपल्या स्वाभिमानाचा लढा आहे, हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बापपणाला भैया सबसे बडा रुपया, हा नालायकपणा चालणार नाही. आमचा बापच मोठा होता, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे आहोत, आम्ही गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधींचे आहोत, आम्ही ज्ञानेश्वरांनी रचला पाया तुकारामाची कळस, ही आमची परंपरा आहे. महावीर आमचे, गौतम बुद्ध आमचे, बसवेश्वर आमचे, कबीर आमचे, गुरु नानक आमचे. आणि या भोजनाचा लढा हा स्वाभिमानाचा लढा होता, तो पुढे येऊन जायचा आहे. हे आपल्याला बगलत मारून कवटाळून केसाने गळा कापलेल्या लोकांपासून आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायचे. ते आपल्याला काहीच समजत नाही, ते खेळ खेळतात आहे आणि त्या खेळामध्ये ते निर्लज्ज सारखे असत आहे. परवा काय म्हणाला, काल काय म्हणाला एक मंत्री की शेतकरी कर्ज मागतो तर शेतकऱ्यांना कर्ज मागायचा नाद लागला. अरे नाच गाणे ऐकण्याचा नाद, दारू प्यायचा नाद, वरली मटका खेळण्याचा नाद, हा नाद ऐकला होता गड्या. आता तू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला. आमची तुलना तू तमाशगिराच्या सोबत करतोय. हा आता असलेला कळस आहे. दुसरा तो एक मंत्री आहे, गृहमंत्री, याच्या आईच्या नावावर डान्स बार आहे. तो गृहमंत्री त्या बारमध्ये बारमध्ये 12 मुली नाचतात, पोलिस रेड मारते आणि पिणारे दारू पिणारे आपले आणि पैसे कमवणारे मंत्री जर डान्स बार करत असेल तर या महाराष्ट्राचं काय होणार. पुण्यातला स्वारगेटला एका मुलीवर बलात्कार झाला, ती रात्री त्या ठिकाणी थांबली.
अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9